मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसलेले हे सर्वपक्षीय नगरसेवक, या विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या समर्थनासाठी ही सर्वपक्षीय एकजूट आहे। गांधी यांची नुकतीच त्यांच्या पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकारी अशी गांधी यांची ओळख आहे। त्यामुळे विभागातील अनधिकृत कामांविरोधात कारवाई केल्यानं त्यांची बदली करण्यात आली। तसंच या कारवाई मागे भाजपच्या स्थानिक आमदारांचा दबाव असल्याचा आरोपवजा संशय व्यक्त होऊ लागलाय। भाजप वगळता अन्य राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी शनिवारी आर विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। बदली 2.5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे, 6 महिने अजून राहिलेले आहेत आणि अशा वेळेला कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या प्रेशर खाली एखाद्याची बदली करणं, एका प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करणं हे नक्कीच जनतेसमोर आणि प्रशासनाचं एक चांगलं उदाहरण नाही आहे। त्याच्यावरती आमदारांचा दबाव आहे, कारण काही लोकप्रतिनिधींचे अर्थपूर्ण व्यवहार जिथे त्यांना पाठिंबा दिला जात नाही किंवा मदत केली जात नाही, अशा वेळेलाच अशा म्हणजे ज्या कार्यकाल पूर्ण झालेलं नसताना ज्या बदल्या होतात त्या अशामुळेच होतात। नवी मुंबईचे कार्यक्षम महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे मुंबईतल्या नगरसेवकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगेन की जनतेचा आवाज, लोकप्रतिनिधींचा आवाज हा दडपला जाऊ नये आणि अधिकाऱ्यांना त्यांचं काम करण्यामध्ये मोकळेपणा वाटला पाहिजे, स्वतंत्रता वाटली पाहिजे, एवढं एक करा। मग कुठेतरी आम्ही सर्व पक्षीय नगरसेवक मिळून ह्याचा विरोध करतोय आणि आम्ही आमंत्रण करतोय भाजपच्या नगरसेवकांना की आम्ही आमचा कुठेतरी स्वार्थ नाही याच्यात किंवा आम्ही याच्यात पार्टी पॉलिटिक्स करत नाहीये। आम्ही एका प्रामाणिक अधिकाऱ्यांना जसं मुंडेंना वाचवलं तसं गांधी साहेबांना वाचवलेलं आहे। एकीकडे गांधी यांच्या बदलीवरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं असताना दुसरीकडे भाजप आमदारांनी त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावलेत। माझं या विषयात काही संबंध नाही। आयुक्तांनी या विषयाचा निर्णय घेतला तर आयुक्तांना विचारलं पाहिजे का केलंय ते, कशामुळे शिवसेना, काँग्रेस हे सगळे माझं नाव घेऊन याच्यामध्ये येत आहेत हे मला कळलंच नाही आणि त्यामुळे त्यांनी सिद्ध करून दाखवावं की माझ्या दबावाने बदली झाली आहे, अन्यथा माझी जाहीर माफी मागावी। मी किशोर गांधींबद्दल त्यांची बदली का झाली ह्यासाठी मी आज आयुक्तांना स्वतः भेटले। आयुक्त म्हणाले की बोळे रिटायर झाले, बोळे म्हणून जे अधिकारी होते ते रिटायर झाले आणि त्यांच्या जागी अतिक्रमणाला एक सक्षम अधिकारी हवा आहे, म्हणून मी त्यांना तिकडे घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही। जे लोक आमच्यावर आरोप करत आहेत त्यांनी समाजकारण करावं आणि मग राजकारण करावं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेले हे सर्वपक्षीय शहकाटशहाचं राजकारण आहे, मात्र त्यात महापालिकेतले प्रशासकीय अधिकारी विनाकारण भरडले जात आहेत। सर्वपक्षीय एकजुटीपासून भाजपनं अलिप्त राहणं आता जणू काही पायंडाच बनत चाललंय। नवी मुंबई आणि त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेपासून भाजप नगरसेवकांनी फारकत घेतली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे। तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहिलेले मुख्यमंत्री या प्रकरणात हस्तक्षेप करत किशोर गांधी यांची बदली रद्द करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।